एखाद्या महिलेला तिचे सासू सासरे घरातून काढू शकतात का? किंवा जर ती प्रॉपर्टी तिच्या नवऱ्याची होती पण नवऱ्याने नंतर वडिलांच्या किंवा आईच्या नावावर केली, म्हणजेच तिच्या सासूच्या नावावर केली, आता सासू मालक झाले असल्यामुळे ती त्या महिलेला घरात राहू नको असे सांगू शकते का? तर याचं उत्तर आहे नाही. चला तर आज आपण यावर एक केस लॉ पाहूया. भारतामध्ये अशीच एक घटना घडली होती. त्याची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले ते आपण इथे सविस्तर पाहूया. त्याआधी आपल्या AACG म्हणजेच ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती पुढेही माहिती मिळेल. तर चला तर सुरू करूया. ही केस आहे श्रीमती S वनिता वर्सेस डेप्युटी कमिशनर बेंगलुरू अर्बन डिस्ट्रिक्ट अँड ORS सिव्हिल अपील नंबर 3822 ऑफ 2020. 12 डिसेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तर आपण केसची पार्श्वभूमी पाहूया. वनिता हिचं लग्न 2002 मध्ये झालं होतं. लग्नानंतर तिचा जो पती होता याने तिच्यावर हुंड्यासाठी त्रास दिला. नंतर तो तिला आणि मुलीला सोडून दुसऱ्या नात्यामध्ये निघून गेला. जे घरात वनिता राहत होती ते तिच्या पतीचे लग्नाआधी विकत घेतलेले घर होते. पण नंतर त्याने हिला ते घर मिळू नये म्हणून आपल्या वडिलांच्या नावावरती ट्रान्सफर केले. त्यानंतर वडिलांनी पण ते घर त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच वनिताच्या सासूच्या नावावर ट्रान्सफर केले. म्हणजेच सोप्या भाषेत सांगितले तर मुलाने वडिलांना दिले आणि वडिलांनी त्याच्या पत्नीला दिले. तर सासू सासऱ्यांनी पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन ॲक्ट 2007 अंतर्गत अर्ज करून तिच्या सुनेला आणि मुलीला घरातून बेदखल करण्याची मागणी केली. आता अधिकाऱ्यांनी निर्णय दिला, म्हणजेच असिस्टंट कमिशनर व डेप्युटी कमिशनर यांनी सासू सासऱ्यांचा अर्ज मान्य केला आणि त्या महिलेला घर खाली करण्याचे आदेश दिले. महिला कर्नाटक हायकोर्टाच्या सिंगल बेंच डिव्हिजनकडे गेली. त्यांनी सांगितले की घर सासूचे आहे, त्यामुळे वनिताला तेथे राहण्याचा अधिकार नाही. तिचं रक्षण फक्त पतीकडूनच मिळू शकतं, त्यामुळे तिला ते खाली करण्यास सांगितले. त्यानंतर ती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली. सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रश्न असा होता की सिनियर सिटीझन ॲक्ट 2007 अंतर्गत आदेश देऊन सासू सासरे सूनबाईला घरातून काढू शकतात का? आणि त्याचवेळी प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 म्हणजेच PWDVA अंतर्गत महिलेला शेअर हाऊसहोल्ड म्हणजे पतीच्या घरात राहण्याचा अधिकार आहे का, हे प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. एक, शेअर हाऊसहोल्ड PWDVA 2005 म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 नुसार ज्या घरात बाईने म्हणजेच पत्नीने पतीसोबत कधी राहिले आहे ते घर शेअर हाऊसहोल्ड मानलं जातं, म्हणजे मालकी हक्क असो किंवा नसो. त्यानंतर दोन्ही कायदे स्पेशल ॲक्ट आहेत, म्हणजे सिनियर सिटीझन ॲक्ट वृद्धांच्या रक्षणासाठी आहे तर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट महिलांच्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळे दोन्ही कायद्यांचा समन्वय हार्मोनियस कन्स्ट्रक्शन करून निर्णय घ्यावा लागतो असे कोर्टाने सांगितले. त्यानंतर तिसरा मुद्दा, महिलेला घराबाहेर काढता येत नाही. फक्त सिनियर सिटीझन ॲक्टच्या नावाखाली महिलेला शेअर्ड हाऊसहोल्डमधून बेदखल करता येणार नाही. त्यानंतर ट्रिब्युनल म्हणजे सिनियर सिटीझन ॲक्ट अंतर्गत हे प्रकरण पाहताना महिलांच्या डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमधील हक्कांनाही मान्यता देणे आवश्यक आहे असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. थोडक्यात निष्कर्ष आपण पाहूया. सासू सासरे सिनियर सिटीझन ॲक्ट अंतर्गत अर्ज करू शकतात, पण त्यांच्या सुनेच्या शेअर हाऊसहोल्ड हक्कांवर गदा येऊ शकत नाही. जर स्त्रीला घरातून बाहेर काढलं तर तिचे संविधानिक हक्क व डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमधील संरक्षण धोक्यात येईल. त्यामुळे दोन्ही कायद्यांचा तोल सांभाळून निर्णय घ्यावा लागतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ही केस दाखवते की सासू सासऱ्यांच्या रक्षणाचे हक्क आणि सुनेच्या संरक्षित निवासाचे हक्क दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. कोणाचे हक्क दुसऱ्याच्या हक्कावर कुरघोडी करू शकत नाही. हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की सांगा. तुमचेही काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की येथे कमेंटमध्ये करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. एखाद्या गरजूला हा नक्की उपयुक्त होईल. धन्यवाद.